आणि आता एक महत्त्वाची आणि मोठी बातमी हाती येते। पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये दिल्लीमध्ये केंद्रीय सुरक्षा सल्लागार समितीची बैठक होती। अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धावर या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे। पंतप्रधानांच्या निवासस्थानी या बैठकीला सुरुवात झालेली आहे। अपडेट जाणून घ्या, सोमेश आपल्यासोबत आहे। सोमेश, बैठकीला सध्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, त्याशिवाय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उपस्थित आहेत। त्याशिवाय भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री देखील या बैठकीला उपस्थित आहेत। या बैठकीत निश्चितच सध्या इराणच्या अनुषंगाने जी परिस्थिती बदलते आणि संपूर्ण मध्य पूर्वेत आणि आखातातील सर्व देश ज्या प्रकारे युद्धजन्य परिस्थितीत आहेत त्या पार्श्वभूमीवर कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीकडून काही निर्णय होण्याची शक्यता आहे की भविष्यात जर भारतालाही या संघर्षात काही भूमिका घ्यावी लागली तर ती भूमिका काय असेल, भारताची स्ट्रॅटेजी काय असेल आणि ज्या पद्धतीने आता जर तेल वाहू जहाजांवर उद्या हल्ले झाले हर्मुजच्या सामुद्रधुनीत किंवा अन्यत्र कुठे, तर त्या ठिकाणी मग भारताचे उत्तर देण्याची स्ट्रॅटेजी काय असेल, या सगळ्याच्या अनुषंगाने या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे। सोमेश, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। इराणचे सर्वोच्च